नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एसएससी जेईच्या वॅकन्सीज आल्या. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी या वॅकन्सीचा वेट करत होते. मग त्या वॅकन्सीज सिव्हिल साठीही आहेत, मेकॅनिकल साठीही आहेत आणि इलेक्ट्रिकल या तिन्ही ब्रांचेस साठी या वॅकन्सीज आहेत. आणि या वॅकन्सीची संख्या आहे 1340. चांगल्या वॅकन्सीज आहेत. फक्त कुठल्या ब्रांचला किती आहेत सध्या त्यांनी दिलेलं नाहीये. पुढे ते त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल करून देणार आहेत. तर डिटेल मध्ये हा व्हिडिओ आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या. जर आपले टेलिग्रामचे वेगवेगळे ग्रुप म्हणजे सिव्हिलचे, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे तुम्ही जॉईन केले नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. ते ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. तर चला बघू कंप्लीट नोटिफिकेशन काय आहे ते. ही वॅकन्सी जी आहे ती स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून काढण्यात आलेली आहे. ओके, ज्याला आपण एसएससी म्हणतो. आणि जेईच्या या वॅकन्सीज आहेत. कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करू शकता तर 30/6/2025 म्हणजे आजपासून 21/7 पुढच्या महिन्याच्या 21 तारखेपर्यंत अप्लाय करू शकता. राईट. पेमेंट करण्याची लास्ट डेट जी आहे ती तुमची 22 तारीख असणार आहे. सीबीटी याच्यात 2 पेपर होणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. सीबीटी 1 ज्याला म्हणू शकतो आपण पेपर 1 ला, त्याची टेंटेटिव्ह डेट आहे 27 ते 31 ऑक्टोबर. आणि सीबीटी 2 जी असणार आहे ती तुमची जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये होऊ शकते. पुढे चला. आता बघा की ही जी पोस्ट आहे ती तुमची ग्रुप बी ची नॉन गॅझेटेड पोस्ट आहे, नॉन मिनिस्ट्रियल. आणि पे स्केल जी लेवल आहे ती 6 असणार आहे, 35,400 ते 1,12,400 दरम्यान. राईट. 7th पे कमिशन नुसारचं आहे हे. ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे. मग ते सिव्हिल साठी असो, मेकॅनिकल साठी असो की इलेक्ट्रिकल साठी असो. सर्वात पहिली जी पोस्ट असणार आहे ती आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये. हे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल साठीची डिग्री चालेल सिव्हिल इंजिनिअरिंगची, किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा चालेल. त्याच्यासोबत तुम्हाला 2 वर्षाचा प्लॅनिंग एक्झिक्युशन मेंटेनन्स मधला एक्सपिरियन्स लागतो. डिप्लोमा असेल तर, डिग्री वाल्यांना एक्सपिरियन्सची गरज नाही. एज लिमिट जे आहे ते तुमचं 30चं एज लिमिट असणार आहे. मित्र, आपली एक बेस्ट बॅच आहे, इंटिग्रेटेड बॅच आहे. मग ती एसएससी साठी असो, केडीएमसी साठी असो, डब्ल्यूआरडी साठी, एमआयडीसी, सिडको. ओके, कारण प्रत्येक एक्झामला वेगवेगळ्या बॅचेस घेणं आणि तयारी करणं विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते म्हणजे भुर्दंडच असल्यासारखं म्हणू शकतो. तर आपली एकच बॅच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस अवेलेबल करून दिला जाईल. एसएससीचं जे नॉन टेक्निकल आहे सेंट्रलचं ते सुद्धा आपण याच्यामध्ये अवेलेबल करून देऊ. 1999 रुपये प्लस जीएसटी मध्येच ही बॅच तुम्हाला अवेलेबल होईल. खूप कमी या बॅचची फीस आपण ठेवलेली आहे. एक्सपर्ट लोक आहेत, मग ते भाले सर असो, श्रावण सर असो, मी स्वतः याच्यामध्ये सब्जेक्ट घेतलेले आहे. तुम्हाला पीडीएफ नोट्स अवेलेबल होतील. ज्या बोर्डवर वगैरे आपण लिहितो त्याच्या पीडीएफ सुद्धा तिथे अवेलेबल आहे. 20,000 MCQ ची टेस्ट सिरीज आपली अवेलेबल आहे. कुठलेही व्ह्यूजचे लिमिट नाही, अनलिमिटेड व्ह्यूज आहे. आपली पुन्हा मेकॅनिकलची सुद्धा इंटिग्रेटेड बॅच आहे. मग ते एसएससी साठी असो, केडीएमसी, डब्ल्यूआरडी, इस्रो कशाही साठी असो. राईट. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ती बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. मी स्वतः, त्यानंतर प्रतीक सर, तुषार सर यांनी शिकवलेलं आहे. नॉन टेक्निकलची टीम आपली कृष्णा सर, बाळासाहेब बोडके सर वगैरे हे सर्व यांचे कोर्सेस तिथे तुम्हाला अवेलेबल आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहे. माझ्या हँडरिटन नोट सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल होतील. बॅचची प्राइस जी आहे 3,999 प्लस जीएसटी मध्ये बॅच तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे. त्याचसोबत इलेक्ट्रिकलची सुद्धा बॅच आहे आपली 4,999 प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे. ही सुद्धा इंटिग्रेटेड बॅच आहे. एमसीक्यू लेक्चर एक्सपर्ट फॅकल्टीने घेतलेले. त्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. आता पुन्हा चला ऍडव्हर्टाइजमेंट कडे येऊ. राईट. हे बघा, डिप्लोमा वाल्याला तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलं होता प्लॅनिंग एक्झिक्युशन मधला. डिग्री वाल्यांना गरज नाही. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे विद्यार्थी असतील तुमच्यासाठी सुद्धा वॅकन्सीज असणार आहेत. मग इलेक्ट्रिकलला इलेक्ट्रिकलची डिग्री, मेकॅनिकलला मेकॅनिकलची डिग्री, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा प्लस 2 वर्षाचा प्लॅनिंग एक्झिक्युशनचा एक्सपिरियन्स लागतो तुम्हाला. त्यासोबत ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीची सिव्हिल साठी आहे. 3 इयर्स डिप्लोमा लागतो. एज लिमिट 30चं दिलेलं आहे. सेंट्रल वॉटर कमिशन मध्ये मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी जागा आहेत. ओके, बॅचलर डिग्री डिप्लोमा वाले दोन्ही चालतात. एक्सपिरियन्सची अट नाही. 30 वर्षाचा एक्सपिरियन्स, 30 वर्षाचं एज लिमिट दिलेलं आहे. त्यानंतर सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सीपीडब्ल्यूडी म्हणू शकता आपण. ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल साठी वॅकन्सीज आहे. डिप्लोमा इलेक्ट्रिकल साठी ज्या वॅकन्सीज आहेत ना तिथं तुम्हाला डिप्लोमा इलेक्ट्रिकलचा पण चालतो, मेकॅनिकलचा पण चालतो. मग तुम्ही म्हणाल सर मेकॅनिकल वाल्यांनी मग इलेक्ट्रिकलचा पेपर द्यायचा का? नाही, मेकॅनिकल वाल्यांनी मेकॅनिकलचाच टेक्निकलचा पेपर द्यायचा, इलेक्ट्रिकल वाल्यांनी इलेक्ट्रिकलचाच द्यायचा. बीएमसी सारखं कुठंच नाही. राईट. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचा कॉमन सिलेबस सेम तिघांना पेपर असं नाही. इथे इलेक्ट्रिकल वाल्यांना इलेक्ट्रिकलचाच पेपर, मेकॅनिकल वाल्यांना मेकॅनिकलचाच पेपर. क्लिअर. त्याचसोबत डिप्लोमा सिव्हिल वाल्यांना लागतो. एज लिमिट 32 वर्षाचं दिलं.
हे सर्व एज लिमिट जे आहेत ते जनरल कॅटेगरीसाठीचे आहेत. त्यानंतर सेंट्रल वॉटर पॉवर अँड रिसर्च स्टेशन इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल वाल्यांसाठी वॅकन्सीज आहे. इथं इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा लागतो, इलेक्ट्रिकलसाठी इथं सिव्हिलचा डिप्लोमा लागतो. एज लिमिट 30 दिलेलं आहे. ओके. नॅव्हल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मेकॅनिकलचं डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज इन युनिव्हर्सिटी 3 इयर्सचा डिप्लोमा इन मेकॅनिकल ओके चालतो, पण डिप्लोमा असेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी इलेक्ट्रिकलची तुम्हाला डिग्री नसेल तर डिप्लोमा चालतो, पण 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. रिस्पेक्टिव्ह फील्ड मधला एज लिमिट 30 दिलेला आहे. ओके. फराका बॅरेज प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीचा इलेक्ट्रिकल असेल तर डिग्री इन डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, सिव्हिल असेल तर डिप्लोमा इन सिव्हिल, 30 एज लिमिट दिलेला आहे. ओके. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिव्हिलचा असेल तर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, राईट. आपण सगळे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी वालेच आहोत. डिप्लोमा चालतो, पण डिप्लोमा असेल तर 2 वर्षाचा प्लॅनिंग एक्झिक्युशन अँड मेंटेनन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग वर्कचा एक्सपिरियन्स लागतो, राईट. इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल वाले डिप्लोमा किंवा डिग्री चालतं. इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा सेम डिप्लोमा असेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. प्लॅनिंग मेंटेनन्स एक्झिक्युशनचा सेम फील्ड मधला 30 वर्षाचा एज लिमिट आहे. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन NTRO ज्याला म्हणतो आपण, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ओके, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, 30 वर्षाचा एज लिमिट दिलेलं आहे. आता वॅकन्सी टोटल किती आहे तर 1340 वॅकन्सीज आहेत. कुठल्या कशासाठी किती हे आणखीन दिलं का तर नाही दिलं. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कुठेही मेन्शन नाही. पुढे आले की मी तुमच्यासाठी घेऊन येतो. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असेल तर याच्यासाठी फक्त मेल अप्लाय करू शकतात. चॅलेंजिंग टास्क आहे, त्यामुळे फिमेलला इथं थोडासा प्रॉब्लेम असतो, म्हणून त्यांना इथं इलिजिबल करण्यात आलेलं नाही. आता एज लिमिट एक तर 30 आहे, नाही तर काही जागांसाठी 32 आहे. तर ज्यांचं एज लिमिट 30 आहे त्यांनी 2/1/1996 अगोदर जन्मलेले नसावे आणि 1/1/2008 पुढचे नसावे. ज्यांचं 32 आहे त्यांनी 2/1/1994 अगोदर जन्म नसावा आणि 1/1/2008 पुढचा जन्म नसावा, राईट. एज रिलॅक्सेशन असेल SC ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं, फिजिकली हँडिकॅप अनरिझर्व EWS साठी 10 वर्षाचं, OBC फिजिकली हँडिकॅप 13 वर्ष, SC ST फिजिकली हँडिकॅप 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, राईट. एक्स सर्व्हिसमॅन साठी जॉब झाल्यानंतर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. क्लिअर. आता याचा रिटर्नचा पॅटर्न कसा असणार आहे तर मित्रो, रिटर्न जी आहे ती 2 याच्यामध्ये CBT 1 CBT 2 म्हणू शकता, ज्याला इथं पेपर 1 पेपर 2 असं म्हटलेलं आहे. पेपर 1 मध्ये तुमचं रिझनिंग आहे आणि जनरल अवेअरनेस असणार आहे. ओके. रिझनिंगचे 50 क्वेश्चन 50 मार्काला, जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन 50 मार्काला. त्यानंतर पेपर 1 मध्ये सब्जेक्टिव्ह सुद्धा असेल, म्हणजे मेकॅनिकल वाल्यांना मेकॅनिकलचं, सिव्हिलला सिव्हिलचं, इलेक्ट्रिकल वाल्यांना इलेक्ट्रिकलचं, राईट. हे 100 क्वेश्चन 100 मार्काला असणार आहेत, राईट. तुम्हाला 2 तासाचा टाइमचा कालावधी देण्यात आलेला आहे. क्लिअर. हे झालं पेपर 1, म्हणजे तुमचं जनरलचे 100 क्वेश्चन आणि टेक्निकलचे 100 क्वेश्चन, असे 200 क्वेश्चन. क्लिअर. 200 मार्काचे. त्यानंतर तुमचा पेपर 1 क्लिअर झाला की पेपर 2 होईल. आता पेपर 2 मध्ये तुम्ही सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल, तुमचं जे टेक्निकल आहे, डिग्री ज्याच्यात आहे त्यानुसार. क्लिअर. 100 क्वेश्चन 300 मार्काला असणार आहेत. 2 तासाचा टाइम आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला किती, 1 क्वेश्चन इंटू 3, म्हणजे 3 मार्काला 1 क्वेश्चन असणार आहे. आता पेपर 1 मध्ये तुमचा जो पेपर 1 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 0.25 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि पेपर 2 मध्ये जे असेल तुमचं ते 1/3 निगेटिव्ह असणार आहे. 1/3 निगेटिव्ह असणार आहे. पुढं आता इथं सांगितलं तेच सर्व काही दिलेलं आहे. तुम्हाला कुठला पेपर कसा द्यायचा मी पूर्ण डिस्कस इथं केलेलं आहे तुमच्या सोबत, राईट. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे हे पण सांगितलं. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे सायंटिफिक कॅल्क्युलेटर असणार आहे. सो यू कॅन एक्सपेक्ट न्यूमेरिकल, राईट. सायंटिफिक कॅल्क्युलेटर दिलं, लेफ्ट हँडला वर. BMC सारखं कळालंच नाही कॅल्क्युलेटर होतं नव्हतं असं व्हायला नको. इथं दिलंय, क्लिअरली मेन्शन केलं की सायंटिफिक कॅल्क्युलेटर असणार आहे, राईट. तुम्हाला आन्सर की मिळेल, त्या आन्सर कीला तुम्ही चॅलेंज करू शकता, नो इश्यू. 100 रुपये द्यावे लागतील फक्त. क्लिअर. फक्त तशी SSC ला फीस सुद्धा कमी असते. बाकीचे काय इथं तुम्हाला ते सांगितलं. हा आता तुम्ही म्हणणार हे क्लिअर केलंच ऑलरेडी मी. मेकॅनिकल वाल्यांना मेकॅनिकलचा टेक्निकल असेल, इलेक्ट्रिकल वाल्यांना इलेक्ट्रिकलचाच असेल, सिव्हिल वाल्यांना सिव्हिलचाच आहे. पण काही पोस्ट मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला कॉमन आहेत. मग कॉमन सिलेबस असेल का दोघांना तर नाही, मेकॅनिकलचा वेगळा, इलेक्ट्रिकलचा वेगळा. मग तुम्ही म्हणाल सर एकाचा टफ पण एकाचा इझी पेपर असेल, डोंट वरी, पुन्हा नॉर्मलायझेशन होणार आहे.
क्लिअर. आता थँक्यू म्हणायची वेळ आली. थँक्यू सो मच गाईज. जर जाता जाता तुम्ही आपले चॅनल्स जॉईन नसतील केले टेलिग्रामचे, मेकॅनिकल वाल्यांनी इग्नाइट मेकॅनिकल जॉईन करा, सिव्हिल वाल्यांनी इग्नाइट सिव्हिल जॉईन करा आणि इलेक्ट्रिकल वाल्यांनी इग्नाइट इलेक्ट्रिकल जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली. 4 टाइम 89996116 हा आपला नंबर आहे. काही डाऊट्स आले तर कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतील इन्क्लुडिंग अवर ऍप लिंक. तर जॉईन करायला कोर्स विसरू नका. नक्की जॉईन करा. तुम्हाला हेल्प होईलच. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.